एम्पायर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मॅच नंबर 3 ऑन. अंपायरचा ग्रीन सिग्नल, हिरवा कंदील मिळाला. सामना सुरुवात. पहिला बॉल. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या संघाचे पुरस्कर्ते तर तुम्ही पाहतात. आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक म्हणून देखील आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत. हरिचंद्रजी मोरे साहेब यांच्या वतीने पारितोषिक असणार आहे. हरिचंद्रजी मोरे साहेब आणि लक्ष्मणजी मोरे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ नीरव आयुष 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीकृपा रिअल्टर्स ताळाकर, निखिलजी पाटील, आदर्शजी संदेशजी मोरे आणि विठ्ठलजी मोरे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. साईश मात्रे आणि कौस्तुभ मात्रे हे दोन आयकॉन तुम्हाला या थीम मध्ये पाहायला मिळतील. मॅच ऑन. ब्युटिफुल ड्राइव्ह बट इनफिल्ड मध्ये बॉल अडवलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका होता. एका क्षणासाठी असं वाटलं की कव्हरच्या गॅप मधून जर का बॉल मागे आला तर 4 नक्कीच मिळतील. फार सुंदर फटका होता. ऍक्शन रिप्ले. व्हॉट सुपर ड्राइव्ह. बट मी त्या फिल्डरचं कौतुक करेन. फार वेगाने बॉल पर्यंत पोहोचला आणि तिथे बॉलला अडवलं आणि योग्यरित्या फेकलं. ऋषिकेशला आपण तिकडे पाहत आहोत. नीरव आयुष 11 टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं श्रीकृपा रिअल्टर्स ताळाघर या संघाला. थोडा बाहेर ठेवलाय. फायदा उचलला बॅटरनं. इनफिल्डच्या डोक्यावरनं बॉल उडवण्याचा प्रयत्न, पण दैव बलवंत गोलंदाजाचं राहिलं, कारण पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने आला. स्कोरर्सच्या भूमिकेत आमचे मोठे बंधूप्रमाणे नेहमी आम्हाला सपोर्ट करणारे, सहकार्य करणारे आमचे आप्पा मात्रे आम्हाला जोडले गेले. त्यांचं स्वागत आहे. आगरी समाज प्रीमियर लीग. आज आगरी समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या समाजाची लीग खरं तर इथे या क्रीडांगणावरती आपण खेळवत आहोत. संपूर्ण समाज एकत्रित आलेला, हीच ओळख आहे आगरी समाजाची. एकत्रित येऊन सर्वांना पुढे नेण्यासाठी हा समाज ओळखला जातो. गतीमध्ये परिवर्तन लवकर हेरलंय, पिकअप केलंय आणि तिथे बॉल पाठवला बाउंड्रीला बाहेर. इट्स यूज इट आउट ऑफ द पार्क. षटकार. ताकद झोकून दिली या फटक्यामध्ये. बॅटचा मधोमध लागला. फिल्डर तिकडे होते, त्यांचा मस्तकावरती दस्तक देऊन बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकाराला डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर साईश मात्रे. मात्रेने मारा इसके पहले, लेकिन इस बार यापूर्वी मात्रेने चांगला मारला होता, पण या वेळेस मात्र पूर्णतः बीट झाला. पानवती तर बॉल आदळला होता. अपील देखील झाली. अपील मध्ये उत्साह प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. आत्मविश्वासाची कुठेतरी कमी जाणवली. बॉलिंग मार्कवरती नयन भगतला आपण पाहत आहोत. हा देखील आयकॉनच्या भूमिकेमध्ये स्क्रीनवर आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. ज्या प्रकारे ऍक्शन आहे, सुंदर ऍक्शन, सुंदर रिदम मध्ये तो बॉलिंग करतोय. ह्या वेळेचा चांगला चेंडू होता. कमबॅक. बेल्स ब्लिंक होत आहेत. लाल घट्ट रणकंदड माजवणाऱ्या या बेल्स थोड्या ब्लिंक होताना आपल्याला पाहायला मिळालं. कुठे ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला तर मजा येईल. एक्झॅक्टली काय घडलं ते कळेल. वेगावर स्वारून नयन बॉलिंग करतोय. हलकासा स्टंपला ब्रश झाला होता. जय सर, फार कमी वेळा असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर यष्टांवरती स्पर्श करून चेंडू मागे आला होता. हलकासा स्पर्श झाला. बेल्स थोडेसा ब्लिंक झाल्या होत्या. काही अंशी का होईना आमचे हेमंतजी सणस खुल्या गटातले क्रिकेटला नेहमी प्रोत्साहन देणारे आणि जबरदस्त पॅकर्स पुरस्कर्ते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. हेमंत सणस सर, आपलं स्वागत आहे. नयन भगत षटक पहिलं. 10 रन खर्च केला. 10 ऑन बोर्ड विदाउट लॉस वॉल बॅटिंग इन फर्स्ट सेशन. श्रीकृपा रिअल्टर्स ताळाघर. संदेशी मोरे, विठ्ठलजी मोरे यांनी देखील स्वप्न पाहिले विजयाचं पूर्ण करण्यासाठी. संघर्ष ते करतीलच, त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. त्यांचे खेळाडू संघर्ष करतील. ऋतिक माळी, स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. जबरदस्त खेळ पाहायला मिळेल. या मॅच मध्ये प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला लाभली आहे. प्रत्येक सामना या स्पर्धेमधला रोमहर्षक आहे. 45 धावांची गरज असताना कोणी विचारही केला नव्हता. यापूर्वीचा सामना आप्पा 2 बॉल 6 वरती जाईल, तिथून तो सामना जिंकून दिला. षटका ठोकला. लोचन अँड टीम वेल प्लेड. बॉलिंग मार्कवरती ओ नंबर 2 घेऊन आलाय. सोडून दिलाय. इट्स अ व्हाईट बॉल फ्रॉम अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल. चैतन्य आहे गोलंदाजी मार्कवर.
सेकंड ओव्हर P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक. आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर्स आहेत. सध्या खेळ सुरू असताना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला अवांतर धाव खर्च केली, एक्स्ट्रा रन मिळाले आणि डबल 111 मॅजिक फिगर मध्ये धावफलक सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे. ऋतिक सपाट मध्ये गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. वॅकंट एरिया मध्ये बॅटफिल्डर भरपूर वेगाने पोहोचला. सुपर फिल्डिंग इन आउटफील्ड. 38 सर्कलच्या बाहेर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सुधाकरजी जोशी साहेबांना विनंती असेल की आपण देखील मंचाकावरती या. स्वागत आहे आपलं, हार्दिक स्वागत. आगरी समाज प्रीमियर लीग पर्व पहिलं. हेडलाइट बंद करा. स्कूटी ऍक्सिस 125 प्लीज. जे प्रेक्षक येतील प्रथमतः मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर कृपया करून आपण आपले हेडलाइट बंद करून द्या. ऑन साइडला पुल आणि फटका फसतोय की काय? यस डेफिनेटली. फिल्डर तिकडे तैनात आहेत. बॉल ट्रॅव्हल झाला नाहीये. चांगला झेल यशने टिपलाय आणि फलंदाजाला फेल केलंय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. कॉन्फिडेंट होता फिल्डर तिकडे देखील. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. या संघाचे अध्यक्ष, या संघाचे पुरस्कर्ते आणि मंडळाचे अध्यक्ष हरिचंद्रजी मोरे साहेब, लक्ष्मणजी मोरे साहेब असतील, राणा मोरे कर्णधार, चैतन्य आणि त्यासोबत नयन तुम्हाला आयकॉनच्या भूमिकेमध्ये टीम मध्ये पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर श्रीकृपा रिअल्टर्स ताळाकर या संघाला तुम्ही पाहतात. मोरे ब्रदर्स पुरस्कृत केलेला संघ. सध्याच्या घडीला मी तर म्हणेन विस्कटलेली जी परिस्थिती आहे, विस्कटलेला जो डाव आहे तो आता सावरायचा आहे. चेतन नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. चेतन मात्रे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. वरवटणे गावाला तो बिलॉंग करतो आणि ऋतिक माळी देखील दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वरवटणे गावाला बिलॉंग करतो. त्यामुळे या गावातील चांगलं ताळमेळ असलेले 2 खेळाडू सध्या विकेटवरती आहेत. 1 डाऊनची भूमिका. तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज खर तर आपण नेहमी महत्वाचा असतो. न्यूझीलंड क्रिकेट टीम कडे मिस्टर कन्सिस्टंट केन विलियमसन आहे. भारतीय क्रिकेट संघाकडे देखील विराट कोहली. खर तर IPL सुरू असताना मध्यंतरीच रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टेस्ट क्रिकेट रिटायरमेंट त्यांची जाहीर केली. फार दुःख झालं भारतीय क्रिकेट फॅन्सला देखील त्या गोष्टीचं. अनपेक्षित होतं ते घडलं. ऑफ साइडला फुल टॉस. रात्रभर टाका, रात्रभर मारत राहील. माळीनं मारलाय मिड विकेटच्या बाहेर. हवाई हल्ला. इट्स यूज इट. षटकार. स्पोर्ट्स वरती जे प्रेक्षक असतील ते आनंद घेतील आता या फटक्याचा. आणि जर का टेलिकास्ट आवडत असेल तर बघा, सबस्क्राईब करायला हरकत नाही. आगरी समाज आपला सहकार्य करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी जाणला जातो आणि आपण आज पाऊल उचलूया 15,000 सबस्क्रायबर्स या वाहिनीचे आपण पूर्ण करूयात. गाडीची लाईट बंद करून द्या प्लीज. हो, व्हॉट्स गोइंग ऑन. यापूर्वी फुल टॉस आणि आता वेस्टा बीमर कमरेचा वर. अक्षरशः बॉल. नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. इट्स अ क्लीन डिसिजन. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. कमरेचा नाही, हा अक्षरशः डोक्यावरून गेलाय. ऋतिक थोडा नाराज आहे. तो सांगतो की संपर्क माझा बॅटचा व्हायला हवा होता आणि तिथे मात्र झाला नाही. हरकत नाही. फ्री हिट बॉल आहे. सुवर्ण संधी फलंदाजाकडे. मोठा फटक्या खेळण्याची मुभा आहे. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे. फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी ऋतिक माळीकडे. ऑप्शनचा पायर सफल झालाय आणि बॉलला पाठवलंय हवा इस सफर वरती. वाऱ्याच्या लाटांवर होल्सवर बॉल चला मिड विकेट सीमा पार. इट्स अ ब्रँडेड. जितकी होती तितकी सुंची मिळाली आणि बॉल थेट मिड विकेट हवाई दौऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त आक्रमण
आक्रमण आणि फक्त आक्रमण करताना सध्याच्या घडीला ऋतिक माळी मैदानामध्ये. जेव्हा हा फलंदाज मैदानात आला होता ना तेव्हाच मी सांगितलं होतं की स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट आहे, विस्फोटक फलंदाज आहे, मोठ्या फटक्यांसाठी हा ओळखला जातो आणि ते मोठे फटके सध्याच्या घडीला त्याचा बॅटमध्ये येतात. कप्तान चले सीनातान, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. 26 धावा फलकावरती 14.18 ची सरासरी प्रति षटकामागे 69 अनुमानित स्कोर आहे. योगेश गंभीर सध्या ऑनलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये. स्वतः मालक जेव्हा एखाद्या व्यवसायात उतरतो ना तेव्हा तो व्यवसाय सफल होतोच आणि हे ज्वलंत उदाहरण आहे रोहा स्पोर्ट्स या वाहिनीचं. खरं तर आज स्वतः प्रोप्रायटर आमचे योगेश गंभीर या व्यवसायात प्रत्येक मुलाला सपोर्ट करत असताना स्वतः देखील त्यांच्यामध्ये समाविष्ट होऊन कार्य करतात. ही फार महत्वाची बाब आहे. आज संपूर्ण आमची रोहा स्पोर्ट्सची टीम, ब्रँड ऑफ रोहा स्पोर्ट्स, नेहमी आम्ही ज्याचा उल्लेख करतो हऱ्या कोस्तेकर असेल, सध्याच्या घडीला सिनेमॅटिक रील्स त्याचं नेहमीच आपण मोठ्या प्रमाणावरती पाहतो त्याचा इंस्टाग्राम पेजवरती. त्याचसोबत तुम्ही पाहतात आमचे आकाश कडव. खरं तर योगेश गंभीरच्या खांद्याला खांदा लावून त्यांची प्रचंड मेहनत आज या वाहिनीसाठी आपल्याला पाहायला मिळते. मला तर वाटतं 14,000हून अधिकचा टप्पा तर आपण ओलांडलाय. फक्त 200 सबस्क्रायबर्स आता हवेत 15,000चा टप्पा ओलांडण्यासाठी. रिबस बाहेर काढलंय, अपील तर झाली बट पंच सहमत नाही. शेवटचा बॉल आणि कोणती रन नाही. शेवटचा बॉल आला डॉट. षटक क्रमांक दुसरा पूर्ण एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 26 लॉस ऑफ 1 विकेट. दोन षटकांचा संपन्न आणि 2 षटकांच्या 26 धावा दाफलकावर. चेतन आणि ऋतिक माळी ही जोडी सध्याच्या घडीला क्रीडांगणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तेच करतो पहिले 12 चेंडू आपण पाहिले. 12 बॉल मध्ये 26 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या. सुरेश म्हात्रे आमचे करतर त्यांचे पिताश्री सध्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. रामाशेठ म्हात्रे सरपंच आहेत, वरसे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, गावचे प्रथम नागरिक. आज प्रत्येक आगरी समाजातील क्रिकेटपटूसाठी आज आपल्या रोहा तालुक्याने हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलंय. आनंद वाटतो हा सोहळा पाहताना. पुन्हा एकदा हा यावेळेस देखील आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मॉडर्न डे क्रिकेट आहे, अनऑर्थोडॉक्स क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आपल्याला पाहायला मिळालं. ते एस्टॅनच्या मागे जाऊन फटका खेळणं असू दे, ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला एकवटणं, तेच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील सूर्यकुमार यादवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. रिषभ पंतनं ते देखील करून दाखवलं. जॉस बटलर टेस्ट क्रिकेटमध्ये देखील असे फटके खेळताना आपण त्याला पाहतो. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये, विकेटची दाट शक्यता आहे आणि स्वतः गोलंदाज. पहिले कॉल समोरच्या फिल्डरला दिला होता पण नयन भगतने हेरलं की नाही हा झेल मी सोप्या पद्धतीने कलेक्ट करू शकतो आणि या मॅचची इम्पॉर्टंट विकेट मिळवली. चेतन बाद धक्का दुसरा. याच दरम्यान आमचे मोठे बंधू, आमचे बंधुतुल्य मित्र, रोहा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मिस्टर हेलिकॉप्टर आणि रोहाचा बकासूर म्हणून ओळखला जाणारा एक जबरदस्त होतकरू क्रिकेटपटू
सुराग ताबाडे यांचं देखील आगमन झालं. वेलकम सुराग, स्वागत आहे. खर तर सुराग अतिशय जबरदस्त क्रिकेटपटू आहे. याचं पण मंचावरती सुराग स्वागत आहे आपलं. कारण वासायला खेळायचा होता. या बॉल नंतर मी त्याचा आवर्जून करेन. अपील तर मोठी झाली आहे. बॅटचेस आहे का प्रश्न विचारलाय पंचांनी. येस डेफिनेटली फिंगर अप. पंचांनी देखील सहमती दर्शवली आहे. विकेटचं पतन आपण पाहतोय. धक्का तिसरा लागला सध्याच्या घडीला आणि याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की सुराग खर तर अनेक वेळेस आपण जेव्हा चांगला खेळ करतो तेव्हा आपले समर्थक कमी आणि विरोधक जास्त बनतात. त्यामुळे सुराग नेहमी एकच गोष्ट सांगत असतो की माझं यश जर तुम्हाला मोजायचं आहे ना तर असलेले समर्थक नाही विरोधक किती आहेत ते बघा. कारण मी इतका मोठा झालो की त्यांना झोप येत नाहीयेत. विरोधक जेव्हा शंका घेतात तेव्हाच मी सिद्ध होतो. कारण मी वादात नाही कर्तृत्वामध्ये विश्वास ठेवतो. आणि सध्या तो येतो व्यासपीठाच्या दिशेने. स्वागत आहे. 3 विकेट इथे गमावल्यात. 26 धावा पटलावरती आपण पाहतो. नयन भगतनं काय कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 खर्च केल्याच्या नंतर आपण पाहतो सेकंड स्पेल मध्ये आला आणि त्यानं फार सुंदर गोलंदाजी करत असताना 2 विकेट इथे पटकावल्यात. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आगरी समाज प्रीमियर लीग आपल्या आगरी समाजाचा मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी स्पर्धा आणि त्यामध्ये पहिली विकेट हॅट्रिक संपादित होईल का. समोरच्या दिशेनं कॅचची माग केली पण फिल्डर तिकडे नाहीये. बॉल मागे चाललाय डीप मध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला बॉल. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण. बॉलला उचललंय फेकलंय. अवधी मिळालाय दोन्ही फलंदाजांना. 1 रन पूर्ण केली. सिंगल धावा संख्या पुढे 27 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. 27 रन्स ऑन दी बोर्ड. नीरव आयुष 11 टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम यदा कदाचित जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर इथे नक्कीच खेळवण्यात येईल. फुल टॉस. ऋतिक माई समोर फुल टॉस बॉल चालणार नाहीये पण एलिव्हेशन मिळत नाहीये. तिथे सेकंडचा कॉल. माईची विकेट डोक्यात. मागे बघतोय धावतोय आणि तिथे रन कंप्लीट केली आहे. कदाचित रिस्की रन असू शकली असती पण रिस्क तो इस्के. जर रिस्क घेतली नाही तर मात्र धावाही बनवू शकत नाही. सध्या रिस्क घेतली. धाव कंप्लीट केली. कॉल दिला. वी कॅन डू इट. आपण ही धाव करू शकतो आणि तो वेगानं धावला आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. धावसंख्या 2 ने पुढे 29-11 वरती धाव फलक. 29 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. स्टील 1 टू गो. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. या ओव्हरमध्ये अद्याप तरी फक्त 3 खर्च केलात. नयनरम्य गोलंदाजी नयन भगतची. फुल टॉस. शेवटचा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यावर मोठा फटका खेळायचा होता. एलिव्हेशन तिथे मिळालं नाही. एका क्षणासाठी असं वाटलं की 6 धावा अंकित होत आहेत की काय पण त्यानंतर जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आपल्याला पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले. फुल टॉस. बॅटच्या मधोमध लागला. बॉल बराच काळवेमध्ये अचानकपणे चेंडू खाली आला आणि तिथे त्या क्षेत्ररक्षकानं अतिशय सुंदर झेल टिपला. विकेटचं पतन. फलंदाज बाद. या मॅचची गोल्ड रन आणि मोठी विकेट. ऋतिक बाद. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा पळतोय आगरी समाज प्रीमियर लीग. आगरी असणं खरं तरी एक शान आहे. मेहनत हीच आमची ओळख आणि जान आहे. मातीतून उठून इतिहास घडवणारे आहोत आम्ही. जगाला द्यायचं आम्ही अभिमान आहे. आज खरं तरी आगरी समाजामध्ये जन्म घेतला आणि या आगरी समाजाची एक मोठी लीग सध्या त्या रोहा तालुक्यामध्ये रंगताना तुम्हाला पाहायला मिळते. रोहाचे दर्दी प्रेक्षक आता गर्दी करतायत. वेळ जसा जसा पुढे चालला तशी प्रेक्षकांची संख्या वाढत चालली आहे. कारण उद्या संडे आहे. सर्वांना आराम असेल. यावेळेस फटका चांगला आहे. स्वीट हिट नाही स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंपायर सिग्नल. इट्स अ सिक्सर.
दृश्य पाहू शकाल, जे काही आहे ते टेलिव्हिजन स्क्रीनवरती देखील क्लिअरली दाखवले गेले. चौकार आहे. 4 धावा असतील. ऑडियन्स पोल घेतला गेला, प्रेक्षकांची मदत. यावेळेस लेग स्टंप सोडून चाला. येस डेफिनेटली लेग स्टंपच्या बाहेर. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धावेने धावा संख्या पुढे ससाबत असताना सध्या टोटल स्कोरकार्डवरती 34 धावा. 3.1 षटकाचा खेळ देखील इथे संपलाय. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. साईड लाडपा बॅटनं हल्ला करायचा होता, डोक्यावर हात लावला. त्याला माहिती आहे स्लॉट मध्ये यदा कदाचित जर हा बॉल आला असता तर थेट या प्लॉटच्या बाहेर गेला असता. संपर्क झाला नाही. स्वतःवरती नाराज, स्वतःशी पुटपुटतोय, स्वतःला सांगतोय, समजावतोय, बोलतोय स्वतःशी की नाही इथून खेळ चांगला होणं फार महत्वाचं आहे. कारण ऋतिकचा बॅटमध्ये देखील आपण येताना पाहिलं त्या 16 धावा 9 धावा आल्या. साईच्या बॅटमध्ये ते दोघं बाद झालेले. टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्ताना भूत झालाय. मिडल ऑर्डर वरती मोठी जबाबदारी आहे. मोठी जबाबदारी मोठ्या फटक्यांनी पार पाडण्याचा प्रयत्न आहे, पण प्रयत्न इथे देखील फसतोय. डीप मध्ये स्क्वेअर लेगला एक अप्रतिम झेल आणि किनेक फलंदाज पे तू चल मैं आया ही स्थिती सध्याच्या घडीला तळागर संघाची आपल्याला पाहायला मिळेल. बारावा खेळाडू बघा असा पाठवा ज्याला तुमचे नाव माहित असतील. प्लीज रिक्वेस्ट आहे. 3.2 षटकांचा अखेरीस 34 धावा. 34 वेगवान. हलकासा बाहेर ठेवला. ऑप्शनच्या बाहेर बॅटर शफल देखील झाला होता. पप्पू लोखंडे सरांना तुम्ही पाहतात पंचांच्या भूमिकेमध्ये. आमचा एका फोन कॉलवरती अक्षरशः जळगाव पर्यंत असा प्रवास त्यांनी केला. अतिशय चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. त्याचसोबत जर तुम्ही पाहिलं तर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये देखील पंचांच्या भूमिकेमध्ये जाणं आपण पाहिलं. दमदार कामगिरी राहिली. जेपी पॅनल सर्वे सर्वा अखंड भारतभर भ्रमंती करणारे आमचे नामांकित क्रीडा पंच जय पवार सर आणि अमित डांगरे सरांना तुम्ही पाहतात. पानवती आदळलाय. फॉलो केले बॅटरला. ऑप्शनचा बाय शफल झाला होता. स्लॉट मध्ये येऊ दिला नाहीये. पानवती चेंडू आदळला गेला. फार सुंदर गोलंदाजी ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. ऑप्शनचा बाय शफल झाला होता आणि अगदी पानवती जोरदार आदळला बॉल. शेवटच्या बॉल वरती आय थिंक कोणती धाव नाही. लास्ट 3 बॉल्स आपण पाहिले तर कोणती धाव नाही. शेवटच्या खरं तर 3 नाही 5 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात एकमेव धाव आली आहे. इतर 4 चेंडू डॉट आणि 1 विकेट आहे. हे सफल षटक म्हणावं लागेल गोलंदाज चैतन्याचं. 5 धावा या खरं तर षटकामध्ये आपण पाहिलं तर एकच धाव आली. यापूर्वी चैतन्य जेव्हा गोलंदाजीसाठी आला होता तेव्हा देखील आपण पाहिलं चैतन्य मग शो टाकली नाही. नाव खरं तर योग्य आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहेत. स्कोरबोर्ड वरती थोडीशी खाडाखोड झालेली आहे. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज आशिष वरती सोपवलेली आहे. व्हाईट बॉल आणि आशिष खरं तर डिसेबल आहे, पण तरी देखील म्हणतात ना की देवाने एक गोष्ट कमी दिली की एक गोष्ट जास्त देखील देत असतो आणि त्याची गोलंदाजी आता शेवटच्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत. सलाम आहे मित्रा. खरं तर तुझ्या कार्याला ज्या प्रकारे मोठ्या हिमतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोयस, संघर्ष करतोयस आणि आज ज्यांनी बोट उचललेत ना त्या सगळ्यांना चांगलं तू कार्य करून दाखवस. हॅट्स ऑफ यू. आशिषला सध्या तुम्ही पाहतात बॉलिंग मार्कवर. खरं तर एक खेळाडू कल्याण डोंबिवलीला बिलॉंग करत असताना इंडियन डिसेबल टीमचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतो तो अर्थातच रवींद्र संते. कल्याण डोंबिवलीची आन बान आणि शान आज भारतीय इंडियन डिसेबल टीमला रिप्रेझेंट करत असताना ॲज अ कॅप्टन
नेहमीच जबरदस्त खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच प्रकारे आशिषला पाहून ती देखील आठवण आली. आगरी कोळी समाज आपला कुठेच कमी नाहीये, कारण आपल्याच आगरी समाजातील एक क्रिकेटपटू भारतीय स्तरावरती इंडियन डिसेबल टीमला रिप्रेझेंट करताना आपण पाहतो रवींद्र संतेला. हो हो, क्या बात आहे. अतिशय सुंदर चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी अँड अंपायर्स फिंगर अप. येस, डेफिनेटली विकेटचं पतन आपण पाहतो. बिहाइंड विकेट यस्टनचा मागून वेगाने आला आणि बॉल कलेक्ट केला, यस्टन वरती लावला आणि फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करायला देखील त्याने लावलाय. 1 more विकेट डाऊन. आतापर्यंत 5 विकेट इथे गोलंदाजांनी पटकावलेले. एक आली ती रनआउटच्या स्वरूपात, त्यामुळे ती ग्राह्य धरलं जाणार नाही गोलंदाजांच्या खात्यात. दॅट्स वाय 5 विकेट मीन्स 2500. 2,500 रुपयांचं पारितोषिक. हरिचंद्रजी मोरे साहेब आमचे अध्यक्ष तथा या संघाचे संघ मालक. लक्ष्मणजी मोरे साहेब देखील या संघाचे संघ मालक आहेत. दुसऱ्या बाजूला मोरे ब्रदर्स अर्थातच विठ्ठलजी मोरे आणि संदेशजी मोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. सर्व आमचा खर तर ओनर्सला विनंती आहे की आपण मंचावरती या. विठ्ठलजी मोरे, संदेशजी मोरे खिशात हात टाकूनच बसलेले आहेत. ते सांगतात की एखादा चांगला फटका येऊ द्या, पारितोषिक आम्ही देखील लगेच लावतो. दिलदार आहे आमचा आगरी समाज, हा दिलदार आहे. कोणाला किती द्यायचं आणि कोणाकडून कसं घ्यायचं आम्हाला योग्य माहित आहे. हो, यावेळेस देखील धीम्या गतीचे बॉल येत आहेत. बॅटर्स खर तर उभे आहेत तक धरून अक्षरशः, पण हे धीम्या गतीचे बॉल कुठेतरी त्यांना सतावतायत. तीन चेंडू आणि अवघ्या 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. आशिष हो हो, आणखीन एक फ्लाइट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि कॅज्युअल अप्रोच फ्रॉम बॅटर. कॅज्युअल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला, लेझी अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परततोय. मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक. विठ्ठलजी मोरे साहेब ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि आता फायनली एटीएम ओपन झालेला आहे. एटीएम ओपन झालेला आहे. रात्रीचे जवळपास 11:21-22 मिनिटं झालेली आहेत आणि आता मात्र ओनरचं एटीएम ओपन होत आहे हळूहळू. मी यापूर्वीच उल्लेख केला मोरे साहेब की आगरी समाज हा दिलदार आहे. कोणाला किती द्यायचं आणि कोणाकडून कसं घ्यायचं हे आम्हाला योग्य माहित आहे. 38 धावा धावफलकावरती. हास्यमय वातावरण सध्या आमचा मंचकावरती आहे. साइडला फायनली जा फटक्याची वाट पाहिली होती, तो येतोय का नाही. फिल्डर पोहोचलं तिथे देखील. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅटच्या मधोमध बॉल लागूनही अप्पा बॉल ट्रॅव्हल का होत नाहीये, या रहस्याचा उलगडा आपल्याला या मॅच नंतर खरं करावा लागेल. जे फलंदाज बॅटच्या मधोमध लागून देखील बाद झालेत ना, त्यांच्याशी थोडी चर्चा आपल्याला करावी लागेल. विकेट. बरसे आणि श्रेया स्पोर्ट्स. प्रतीक मडवी नवीन फलंदाज. प्रतीक मडवी मैदानामध्ये दाखल होतोय. ए आणि बी असे 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलेले 8 संघ तुम्ही पाहतात. एका ग्रुपमध्ये 4, दुसऱ्या ग्रुपमध्ये 4 आणि 8ही संघ
आज आपली पहिली मॅच इथे नक्की खेळतील आणि जे संघ जिंकतील त्यामध्ये विनरची लढत आपण लगेच खेळवणार आहोत. सो विनर टीम आपण कुठेही जाऊ नका, विनर ही लढत आपल्याला आज कव्हर करायची आहे. हा देखील अतिशय सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची मोठी आणि हेल्दी एज घेऊन बॉल थर्ड मॅनच्या बाहेर जात होता. एका क्षणासाठी असं वाटलं की कदाचित तो फिल्डर बीट झाला तर मागे 4 मिळतील, पण नाही, असं काही घडलं नाहीये. डाव संपला पहिल्या डावाखेरीस अवघ्या 39 धावा आणि 40 धावांचं मापक असं लक्ष ठेवलंय नीरव आयुष 11 या संघासमोर. श्रीकृपा रिअल्टर्स तळाघर हे संघ कुठेतरी बॅटिंग करताना पहिल्या पूर्वार्धामध्ये कमी पडला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 16 धावा आल्या होत्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या किती होती तर ती 26 आणि पुढच्या 3 ओव्हरमध्ये किती आल्या त्या फक्त 13. आणि हाच मोठा फॅक्टर राहिलाय या मॅचला टर्न करण्यामागे. नीरव आयुष 11 या संघाला विजयासाठी येणाऱ्या 30 बॉलमध्ये 40 ची गरज आहे. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करून घेऊया. श्रेया स्पोर्ट्स आणि सनी 11 वर्से दोन्ही संघांच्या संघनायकाला मी विनंती करीत आहोत की आपण त्वरित टॉस साठी यायचं आहे. श्रेया स्पोर्ट्स आणि सनी 11 वर्से संघनायक आपण चला आणि संदेशी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत नेक्स्ट मॅच टॉस, जिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जयश्री भोसले सर आपल्याला जोडले जातील. श्रेया स्पोर्ट्स आणि सनी 11 वर्से कर्णधार तयार असाल तर आपण लगेचच टॉस का बॉस या कक्षामध्ये दाखल व्हायचंय. संकेतजी जोशी साहेब महादेवकरचे यशस्वी उद्योजक आहेत आणि विद्यमान सरपंच गावचे प्रथम नागरिक आहेत. आणि अमितजी कांबळे साहेब तंटामुक्त अध्यक्ष. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आपण समोर या आणि साहेब आपला आपण सत्कार इथे स्वीकारायचा आहे. आपण टॉस करत आहोत. एका बाजूला सनी 11 वर्से टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. मी श्रेया स्पोर्ट्स टीमच्या कॅप्टनचं लक्ष वेधून आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल करण्यात येतो. एका बाजूला निशी कर्णेकर आपल्याला ॲज अ कॅप्टन म्हणून सनी 11 वर्से या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आज एक दमदार क्रिकेटची स्पर्धा आगरी समाज प्रीमियर लीग 2025 आणि हे पहिलं पर्व आपण पाहत आहोत. टॉस करण्यात येतो. श्रेया स्पोर्ट्स वर्से टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कौल. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल आणि इथे टॉस जिंकलाय श्रेया स्पोर्ट्स या टीमने. टॉस जिंकलेला पाहायला मिळतो आहे. प्रथमतः समाजाची प्रीमियर लीगची स्पर्धा समाज एकत्रित येतो. युवा खेळाडूंना एक मोठी संधी आहे. समाजातील खेळाडूंना एक सर्वाधिक मोठी संधी आहे. काय म्हणाल या आयोजनाबद्दल? आयोजन नक्कीच दमदार आहे. हरचंद काका असेल आणि त्यांची संपूर्ण टीम असेल, त्यांनी जी मेहनत घेतली या संपूर्ण रोहा तालुक्याच्या या आग्रे समाजाच्या खेळाडूंसाठी ती अतिशय दर्जेदार आहे. यातून नक्कीच आग्रे समाजातील नवीन प्लेयर उदयास येतील. आणि आयोजनाबद्दल सांगायचं तर खूपच चांगलं आयोजन आहे. टॉस जिंकला, हात निर्णय काय घ्याल? प्रथम क्षेत्ररक्षण करू. आयकॉन खेळाडू ही सर्वाधिक महत्वाची बाब आहे का, की जास्तीचं ग्रामीणच्या खेळाडूंवरती लक्ष असेल तुमचं ॲज अ कॅप्टन म्हणून? नाही, आयकॉन तर आहेच आणि ग्रामीणचे पण प्लेयर चांगलेच आहेत रोहा तालुक्यामध्ये सर्व. आमच्या आयकॉन असतील सुशांत मोकल आणि प्रसाद पाटील कलवे, दोन्ही एकाच गावाचे खेळाडू आहेत आणि ज्यांना तुम्ही आयकॉन खेळाडू म्हणून पाहणार आहात. मी निशीकडे वळ. निशी, प्रश्न तुलाही सेम असेल की समाजाची स्पर्धा. मी कौस्तुभ मात्रेला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कौस्तुभ मात्रे हा असा समाजाचा खेळाडू आहे ना की ज्याने विराट कोहलीला गोलंदाजी केली आहे. ॲज अ गोलंदाज म्हणून तूही पाहायला मिळतोस. काय म्हणशील समाजाची प्रीमियर लीगची स्पर्धा आणि या स्पर्धेबद्दल? समाजाची प्रीमियर लीग चांगलीच आहे आणि समाजाच्या लीगला खेळण्याचा उत्सुकता चांगली. खुल्या गटाचा अनेक वर्षाचा दांडगा अनुभव तुझ्याकडे हे चांगली गोलंदाजी तू करतो आहेस, परंतु आता बॅटिंग करायची आहे. जर तू टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? टॉस जिंकला असता तर बॅटिंगच घेतली असती. आयकॉन खेळाडूवरती जास्तीचं लक्ष राहील की तुझे ग्रामीणच्या खेळाडूंना जास्तीची संधी देण्याचा प्रयत्न करशील? ज्यांना संधी भेटेल त्यांनी चांगले खेळले तर
निशी जास्तीचा बोलत नाही, मला माहिती आहे निशी चांगली त्याची गोलंदाजी होते. निशी असं तुझ्याकडे काय आहे मला अजून जाणून घ्यायचं आहे, कारण रोहा तालुका प्रीमियर लीग असेल, प्रीमियर लीग कोणती असू द्यात, तुला कॅप्टन म्हणून पाहिलं जातं. तुझ्याकडे असं काय गुपित गोष्ट आहे की तू चांगल्या रीतीने करून घेतोस खेळाडूंकडून आणि खेळाडू चांगलं प्रदर्शन करतात? चांगलं असं काही नाही, कारण की कॅप्टननी स्वतःचा परफॉर्मन्स 100% दिला तर सगळे प्लेयर 100% देतात. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स सेंटर इज टॉस जिंकला श्रेया स्पोर्ट्सच्या टीमने. दे वेंट द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. सेकंड इनिंगला सुरुवात की आपण आवाज ऐकूयात, ज्यांचा आवाज सुप्रीमो मध्ये ऐकायला मिळाला, ज्यांचा आवाज रतनबुवा स्मृती चषकामध्ये आपण ऐकला आणि महाराष्ट्राच्या अनेक स्पर्धांमध्ये जो आवाज ऐकायला मिळतो ना, तो मणिजी पाटील यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद जयेश भोसले सर, धन्यवाद प्रथमेश ठाकूर सर. समालोचक कसा असावा त्याची उत्तम जाणीव जयेश भोसले सरांनी सातत्याने या रायगड जिल्ह्यामध्ये दिलेली आहे. प्रथमेश ठाकूर यांनी देखील खूप चांगली पकड या परिसरात बनवलेली आहे. तर व्यासपीठावर श्रेया स्पोर्ट्सचे सन्माननीय राकेशजी पडव उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. जे संघ मालक आहे श्रेया स्पोर्ट्सचे, आणि तसेच त्यांचा सन्मान देखील मुख्यमंचावर आपण करून घेणार आहोत. राकेशजी पडवळ जे संघ मालक आहे श्रेया स्पोर्ट्सचे, स्वतःचं स्पोर्ट्स ब्रँड आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून संघ मालक ही भूमिका आपण सन्माननीय राकेशजी पडवळ यांची पाहतोय. श्रेया स्पोर्ट्सचे राकेश पडवळ जे खुल्या गेल्या क्रिकेटला सुद्धा आपलं समर्थन देतात संघ, आणि तालुका नियामध्ये अलिबाग संघ जे पुरस्कृत करतात ते राकेशजी पडवळ यांचा सन्मान आपण पाहिला. त्यानंतर रामाजी म्हात्रे सनी 11 वर्षेचे संघमला आपण देखील यायचा आपल्याला सन्मान मुख्यमंत्र्यावर केला जाईल. ओके, तर पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे वळूया. 30 चेंडूमध्ये 40 धावांची गरज होती, त्यापैकी पहिल्या बॉलवर एक सिंगल कंप्लीट झाली. कौस्तुभ म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर आहेत, ज्यांनी विराट कोहलीला सुद्धा गोलंदाजी केलेली आहे. पुण्यातल्या गहुंजे स्टेडियमवर विराटसाठी बॉल बॉय म्हणून भूमिका त्यांनी घेतली आणि विराट कोहलीला गोलंदाजी करताना त्यांना आपण पाहिलेलं आहे. तसंच आपल्या गावाचं नाव त्यांनी रोशन केलं. रावे या गावातून ते बिलॉंग करतात, पेणचे. बॉलिंग ट्रॅकवर कौस्तुभ म्हात्रे. पहिल्या बॉलवर सिंगल, सेकंड बॉल. तेज भन्नाट आहे, पण जितक्या वेगाने चेंडू हाताळला तितक्याच वेगाने चेंडूला पाठवला. स्क्वेअर लेग सीमारेषा पार, दाखवलाय दम, मिळवला 6 धावा मॅक्सिमम. महेशजी मोरे आणि साहिलजी मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे या षटकारासाठी. तसेच हरिश्चंद्रजी मोरे यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि सुपुत्र आहेत स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतो ते म्हणजेच राणा, ज्यांच्या वतीने षटकार खेचला गेला. 2 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या पोहोचते 7 वर. पहिली 2 षटकं खूप महत्वाची होती आहेत, पण पाहूया गोलंदाजी करताना तसा कस कौस्तुभचा दिसतोय का, ज्याची आवश्यकता खऱ्या अर्थाने आहे. तुमची ओळख बनवणं सोपं आहे, पण ओळख टिकवणं तितकंच कठीण आहे. त्याचमुळे आता ओळख टिकवायची असेल तर या षटकावर 100% एफर्ट्स लावावे लागतील कौस्तुभला, पण एफर्ट दिसतात राणाचे. धावसंख्या 7. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, कट केलं, इन टू द गॅप. टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग. बॉल जाईल डीप कॉर्नर सीमारेषा पार, मिडल धावा 4, चौकार. रुपयाचं बक्षीस प्रत्येक षटकारासाठी आहे. आणि तसेच हरिश्चंद्र मोरे साहेब यांच्याकडे षटकारासाठी 500 रुपये हे राणासाठी बक्षीस होतं. महेश आणि साहिल, महेश मोरे जे खाचा या नावाने ओळखले जातात त्यांच्या वतीने 500 रुपये आणि साहिल मोरे यांच्या वतीने देखील ते 500 रुपये फक्त राणा यांच्यासाठी आहे. दरम्यान धावसंख्या 11 वर पोहोचलेली आहे. 40चं लक्ष ठेवलं होतं, त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकावरच पूर्णपणे जोर लावलेला आहे राणाने कौस्तुभच्या विरोधात. उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इमानदारी आहे राणामध्ये. पंचांच्या निर्णयाची वाट नाही पाहिली, उलटा स्ट्रोक फसला. कॉट बिहाइंडच्या सुरुवात फलंदाज राणा होत आहेत बाद. धक्का बसतोय, पहिला विकेट डाऊन.
ओपन विकेट आणि कौस्तुभच्या खात्यात जाते विकेट, ज्याची आवश्यकता होती. मागणी तसा पुरवठा क्रिकेटचा खेळ तेच सांगतो आणि मागणी होती विकेटची आणि ती मागणी पूर्ण केलेली आहे गोलंदाज कौस्तुभने. धावसंख्या थांबले 11, एक गडी बाद, 26 चेंडू 29 ची गरज आहे. आता एक पुसटशी आशा दिसते श्रीकृपा रिअलिटेड तळघर या संघाला, कारण तलाघर या संघाला, कारण राणा बाद झालाय आणि राणा बाद झाल्यानंतर दडपण वाढवण्यासाठी यानंतर अशीच गोलंदाजी करावी लागेल. कारण म्हणतात ना की तुमची गोलंदाजी टाईट असेल तर तुमच्या संघाचं भविष्य ब्राईट असेल आणि तशीच गोलंदाजी तळाघरच्या श्रीकृपा रिअलिटेड संघाच्या गोलंदाजांना करायची आहे. पण एका बाजूला फलंदाजी करताना पाहूया. आतापर्यंत चांगला खेळ राणाचा पाहायला मिळाला. नीरव आयुष 11, जी सुरुवात आवश्यक होती ती ब्लॉकबस्टर सुरुवात राणाने नीरव आयुष 11 या संघाला मिळून दिलेली आहे. पण ती सुरुवात टिकवण्यासाठी राणाला रिप्लेस करताना आता आपण विराजला स्ट्रायकर एंडला पाहणार आहोत. 4 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या 11, एक गडी बाद. आगरी समाज प्रीमियर लीग आपण पाहतोय दिवस पहिला आणि पहिल्या दिवसातला हा सामना आहे 4था. आतापर्यंत चांगलं क्रिकेट 3रा सामना आहे. यानंतर आपण टॉस देखील केला पुढच्या सामन्याचा. श्रेया स्पोर्ट्स आणि सनी 11 म्हणजे आपण दोन्ही गटातले सामने खेळवलेले आहेत. यानंतर विनर विनर पहिल्या गटातला, त्यानंतर विनर विनर दुसऱ्या गटातला, असं आजचं वेळापत्रक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. म्हणजे आज सॅटर्डे नाईट प्रेक्षकांसाठी चांगल्या क्रिकेटसाठी आणि चांगल्या जिद्दीसाठी समर्पित आहे. वेग एक्सप्रेस, पण नियंत्रण चुकलं. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. सुरुवात तर या षटकाची सिंगलने झाली. दुसऱ्या बॉलवर षटकार आला, तिसऱ्या बॉलवर चौकार आला, चौथ्या बॉलवर विकेट मिळाली आणि त्यानंतर हा व्हाईट बॉल कौस्तुभच्या वतीने हाताळला गेलेला आहे. वेग खूप चांगला आहे, पण क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या पिचिंगवर तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागतं. 26 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. नीरव आयुष 11. नेक्स्ट बॉल, बॅटची लिडिंग एज. ओला साबण हातातून निसटावा तसा तो झेल निसटला, पण स्ट्रायकर एंडला फलंदाज सेफ आहे की नाही त्याची चाचपणी आपण करणार आहोत. रोहा स्पोर्ट्सच्या स्ट्रॉंग रूम मध्ये चेक करणार आहोत. फलंदाज बाद आहे की फलंदाज सेफ आहे. या जिद्दीमुळे क्रिकेटच्या खेळाला ओळखलं जातं. जरी चूक झाली होती क्षेत्ररक्षकाकडून, पण तरी देखील त्यांनी स्वतःला सावरलं. स्ट्रायकर एंडला थ्रो केला. फलंदाज थोडा दूर होता. आपण पाहूया पंच आता पोहोचतील आणि पंच चेक करतील रोहा स्पोर्ट्सच्या स्क्रीनवर. या घटनेला आपण स्लो मोशन मध्ये पाहणार आहोत आणि चेक करणार आहोत बॅटर इज सेफ ऑर नॉट. सगळ्यांच्या नजरा समालोचन कक्षामध्ये लागलेल्या आहेत. निर्णय नेमका काय होतोय ते त्यांना ऐकायचंय. डिसिजन पेंडिंग हे ग्राफिक्स तुम्हाला स्क्रीनवर शो होताना पाहायला मिळत आहेत, कारण क्लोज कॉल आहे. बॅटर इज सेफ ऑर नॉट त्याची आपण चाचपणी करतोय रोहा स्पोर्ट्सवर. स्ट्रायकर एंडला फलंदाज वेगानं धावताना पाहायला मिळाला. जसे राणा मैदानाच्या आतमध्ये होते वाटलं होतं की 3 षटकांमध्ये सामना संपवून टाकतील, पण चुकीच्या फटक्याची निवड त्यांनी केली आणि त्याचमुळे आता ती अडचण वाढत गेलेली आहे. पुन्हा एकदा लक्ष वेधतोय. आपण थांबलेलो आहोत रनआउटच्या निर्णयासाठी. रनआउट आहे की नाही त्याची चाचपणी रोहा स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर चालू आहे. 15,000 सबस्क्रायबर जवळपास आपण पूर्ण करणार आहोत. अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल रोहा स्पोर्ट्सला, अवश्य सबस्क्राईब करायला विसरू नका. फलंदाज सेफ आहे. एक सिंगल ऍड होईल. आपण पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहतोय नेमकं घडलंय काय. स्लो मोशन मध्ये तुम्हाला ते साइड अँगलने दाखवलं जाते. सर्वप्रथम बॅटची लिडिंग एज. शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक होते, झेल सुटला आणि त्यानंतर त्यांनी थ्रो केला. थ्रो गॅदर करता थोडासा वेळ घेतला गेला आणि त्याचमुळे बॅटर एक सिंगल कंप्लीट करतोय. एकदावीची वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 13 याकडे. रोहा स्पोर्ट्सच्या टेक्निकल टीमचं देखील तितकंच आभार. गुड्डा जाधव आहे स्क्रीनच्या मागे. पंचांसाठी थोडंसं सोपं होऊन जातं जेव्हा टेक्निकल बाबींमध्ये ब्रॉडकास्टर चांगलं काम करतो. ते चांगलं काम रोहा स्पोर्ट्सच्या वतीने पाहायला मिळालेलं आहे. येस, बघा आमचे आयोजक हरिश्चंद्र आता सबस्क्राईब केलेलं आहे. फॉलिंग स्वीप
हा फटका खेळायचा होता. क्रिस बॉक्सचा वापर करताना फाईन लेगला टार्गेट त्यांना करायचं होतं. पूर्वार्ध तरी या षटकाचा कौस्तुभच्या नावावर गेला नाही, पण उत्तरार्ध त्यांनी आपल्या नावावर केलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 40चा पाठलाग करताना नीरव आयुष 11 संघ पोहोचतो 13 वर 1 गडी बाद. जिंकण्यासाठी 24 चेंडू 27 धावांची गरज. 24 बॉल्स अँड 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम नीरव आयुष 11. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण पाहतोय फॉलिंग स्वीप पूर्णपणे धडपडले. हा स्ट्रोक खेळताना चेंडू पासून थोडे दूर गेले आणि म्हणूनच बघा हा फॉलिंग स्वीपचा फटका खेळताना सुद्धा वाटतं तितकं सोपं नाहीये. ती ट्रिगर मोमेंट त्यांनी घेतली होती, पण हा फटका खेळताना तुमच्या शरीराचं संतुलन योग्य असलं पाहिजे. संतुलन जर सरकलं तर मग तो फटका पूर्ण करता येत नाही आणि तेच तुम्हाला पाहायला मिळालं पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 24 चेंडू 27 धावा. आता कंजूस गोलंदाजी करावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये जे काय घडलंय ते या सामन्यात पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 45चा पाठलाग करताना पहिल्या षटकात 21 बनल्या होत्या, पण त्यानंतर सामना असा आला 2 चेंडू 6 धावांची गरज असताना तो षटकार खेचला होता. आता पुन्हा एकदा तसंच घडतंय का? प्रेक्षक चर्चा करू लागलेले आहेत, कारण प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायचंय. चांगलं क्रिकेट त्यांनी आतापर्यंत पाहिलंय. आगरी समाज प्रीमियर लीग मध्ये हा वेळापत्रकातला तिसरा सामना आहे आणि तिसरा सामना सुद्धा रफ अँड टफ व्हावा अशीच इच्छा प्रत्येक प्रेक्षकांची आहे. आणि सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर तो कौस्तुभला रिप्लेस करताना प्रतीक येत आहे सेकंड ओव्हरसाठी. 24 चेंडू 27 धावांची गरज आहे. पहिले 6 चेंडू आपण पाहिले या डावातले. आता पुढचे 24 चेंडू खूप महत्वाचे आहेत. खर तर थोडी स्ट्रॉंग साईड आहे बॅटरशिप, पण पाहूया गोलंदाज त्या गोष्टीकडे लक्ष देताना सामना आपल्या बाजूने झुकवतात का? लेन बॉल बॅटच्या आउटसाइड एज. सूर घेऊन हा झेल टिपण्याचा प्रयत्न. मार्जिन ऑफ एरर 0 पाहिजे. एकही चूक होता कामा नये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून, कारण जर चूक झाली तर मग अडचणींमध्ये वाढ होऊ शकेल. तुम्ही मोके बनवतायत, गोलंदाज चांगला खेळ देतायत, क्षेत्ररक्षकांना सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद गोलंदाजाला देता आला पाहिजे, तर मग सामना तुमच्या बाजूने जाऊ शकतो. 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. पुढचा बॉल बॉलर तयार. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न, यावेळेस होणार नाही चूक. पॉइंटला झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपला. धक्का दुसरा. नीरव आयुष 11 बॅक इन ऍक्शन. टीम श्रीकृपा वेलेटर्स. नयन भगत हे 4थ्या क्रमांकावर पोहोचत आहेत. सामन्यामध्ये खूप रंगत वाढलेली आहे. प्रेक्षक चर्चा करतात आणि प्रेक्षक चर्चा करत असताना प्रेक्षक प्रत्येक घडामोडीकडे लक्ष केंद्रित करतात. दोन्ही संघांमध्ये ते हरहुन्नर खेळाडू आहेत, त्यामुळे सामना एकतर्फी जाणार नाही हे प्रेक्षकांना ठाऊक आहे आणि त्यामुळे प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं या स्टेडियम मध्ये पोहोचलेले आहेत. आता सामना पुन्हा एकदा बॅलन्स झाला असं कुठेतरी वाटतंय. 22 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. रन अँड बॉल मध्ये 5चा डिफरन्स झालाय. तो डिफरन्स वाढवण्याचा प्रयत्न असेल श्रीकृपा वेलेटर्स तळाघरचा, आणि तो डिफरन्स कमी करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे टीम नीरव आयुष 11चा. दोन्ही कॅप्टनचा माइंडसेट तोच आहे की आम्हाला जिंकायचंय. मग सिच्युएशन कशीही असू द्या, त्या सिच्युएशनला आम्ही फेस करू. बघा मागचा सामना सुद्धा 24 चेंडू 24 धावांची गरज असताना 2 चेंडू 6 वर पोहोचला होता. पुन्हा एकदा रिपिटेशन होत आहे का? क्रिकेटच्या खेळामध्ये अनपेक्षित गोष्टी घडतात आणि त्या गोष्टी प्रेक्षकांना पसंत पडतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. नयन स्ट्रायकर एंडला. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. प्रतीक. 7-8 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 13 धावा 2 गडी बाद. जसं वातावरण बदलते मे महिन्यातलं, क्रिकेटचा खेळ सुद्धा तसाच बदलतोय. सातत्यानं आपण फलंदाजांचं क्रिकेट पाहिलेलं आहे, पण आज आपण गोलंदाजांचं क्रिकेट पाहतोय. पुढचा बॉल बॅटस्विंग आहे, पण बॅट आणि बॉल मध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही. डॉट बॉल येतोय.
काय षटक आतापर्यंत हाताळलेला आहे गोलंदाज प्रतीकने. लगातार 3 डॉट बॉल. सुरुवात या षटकाची डॉट न, पुढचा बॉल विकेट, तिसरा बॉल डॉट. 9 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 13, गडी बाद 2. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवावी लागते आणि तीच परिस्थिती मनासारखी बनवण्याचा उद्देश गोलंदाज प्रतीकचा दिसतोय. पाहूया फलंदाज नेमका मनात काय घेऊन आलाय. ऑन ड्राईव्ह, पिकअप स्ट्रोक आहे, मोठा गॅप आहे, गॅप शोधलाय, बॉल जाईल सीमारेषा पार. जरी झालाय उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. चौकार. चार धावा मारतात. धावसंख्या पोहोचते 17. 2 गडी बाद. 17 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23ची गरज. कॅज्युअल तुमचं फुटवर्क पाहिजे. बॅट स्विंग चालत नाही. तुम्हाला मनातला फटका मैदानात आणण्यासाठी पायांची हालचाल करणं आवश्यक आहे आणि थोडा कॅज्युअल अप्रोच फलंदाज नयनचा पाहायला मिळाला. त्याचमुळे येतो हा डॉट बॉल. या षटकात नेमकं घडलंय काय? 4 डॉट बॉल्स, 1 चौकार, शेवटचा 1 बॉल बाकी दुसऱ्या षटकातला 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23ची गरज. पुढचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय, ताकदीने मारलाय, पॅरलल मारलाय. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. बॉल आणि बॅटचं उत्तम कनेक्शन. धावसंख्या 23, गडी बाद झाले 2. जिंकण्यासाठी आता 18 चेंडू 17 धावांची गरज आहे. म्हणूनच मनातलं क्रिकेट मैदानात आणण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागते आणि ती वाट पाहिली सुद्धा आणि त्यानंतर षटकाच्या उत्तरार्धामध्ये वाट लावली सुद्धा. जे दडपण वाढवलं होतं त्या 4 डॉट बॉल्सने त्या दडपणाला बाजूला सारताना 2 मारले, कडक मारले, ताकदीने मारले आणि सिच्युएशन अंडर कंट्रोल आणलेली आहे फलंदाज नयनने. पण अजूनही सामना संपलाय कुठे, सामन्याचा निकाल लागलाय कुठे, सामन्यामध्ये खूप काही घडायचं बाकी आहे. त्याचमुळे हे तिसरं षटक जे महत्वाचं आहे ते षटक हाताळण्यासाठी साईश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत, जे जासई उरणचे गोलंदाज आहेत. आता पाहूया साईश उरलेली कामगिरी पूर्ण करतोय का. पहिल्या षटकावर कंट्रोल ठेवायचा होता कौस्तुभला, तो राहिला नाही. दुसऱ्या षटकावर जवळपास कंट्रोल ठेवला होता गोलंदाज प्रतीकने, पण 2 मोठे फटके त्या मागच्या षटकात आले. पण आता हे षटक इतकं महत्वाचं आहे ज्यामध्ये आता कंजूसच राहावं लागेल गोलंदाज साईशला. पहिल्या आणि दुसऱ्या षटकाची कहाणी काहीतरी वेगळीच आहे. म्हणजे पहिल्या षटकाच्या पहिल्या 3 बॉलवर धावा आल्यात आणि दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या 3 बॉल्सवर धावा आल्यात. आता पाहूया या षटकाच्या सुरुवातीला नेमकं घडतंय काय. दोन्ही संघाच्या संघमालकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. पुढचा बॉल भन्नाट वेगानं, पण यावेळेस काहीतरी वेगळंच करायचं होतं. फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता, पण वेग इतका भन्नाट आहे साईशचा की त्या वेगावर रिव्हर्स खेळणं थोडंसं मला आश्चर्याचाच वाटलं. पण असं त्यांचा प्रयत्न काहीतरी वेगळाच होता. लागला असता तर प्रशंसा झाली असती, पण तसं काही घडत नाहीये. तो हा डॉट बॉल, 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. फुल टॉस, थोडे दूर राहिले बॉल पासून, त्याचमुळे बॅट आणि बॉलचा संपर्क तितका योग्य नव्हता. पण एक सिंगल मिळालेली आहे, स्ट्राईक रोटेट झाली. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. क्रिकेट ही अडथळ्यांची शर्यत आहे. तुम्हाला एक अडथळा पार करत करत पुढे जावं लागते आणि आता अडथळे वाढवण्यासाठी साईशचा प्रयत्न दिसतोय. काय वेग आहे साईशकडे, प्रॉपर स्किलची गोलंदाजी साईशच्या वतीनं पाहायला मिळालेली आहे. जर पहिल्या डावामध्ये फलंदाजांची भूमिका चांगली राहिली असती श्रीकृपा रिअलेटर्स तर या संघासाठी, तर कुठेतरी आता गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असती. कारण मागच्या आपण डावात पाहिलं तर दुसरं षटक जे होतं ते 16 धावांचं होतं, पहिलं षटक 10 धावांचं होतं, पण त्यानंतर तिसरं 3चं, चौथं 5चं, 5वं 5चं. त्याचमुळे मागच्या 3 षटकांमध्ये पहिल्या डावाच्या फक्त 13 धावा मिळाल्या त्या घरला
आणि तीच कुठेतरी एक चिंतेची बाब ठरली गोलंदाजांसाठी. 16 चेंडू 16ची गरज. लेंथ बॉलला बॅटचा फेस स्क्वेअर लेगला क्लोज करून खेळण्याचा प्रयत्न फसला. पुन्हा एकदा तोच प्रश्न माझ्या मनामध्ये की पेस बॉलरला क्रॉस बॅटेड खेळताना बघा पूर्णपणे पोझिशन चुकली होती. थायपॅडवर बॉल आदळला. ऑफ स्टंपच्या बाहेर स्ट्रोक खेळण्यासाठी पोहोचले होते. जवळपास 5व्या स्टंपवर हा बॉल ठेवला होता गोलंदाज साईशने. आणि त्याचमुळे कौस्तुभ आणि साईश हे 2 आयकॉन चांगली कामगिरी करतायत. धावसंख्या 24 वर. पुढचा बॉल ड्राईव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. पोहोचण्याचा प्रयत्न करतो. अंतर कमी पडला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावांसाठी प्रयत्न चालवले जातात कारण एक धाव महत्वाचे आहेत. 2 धावा मिळत आहेत. 2ची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 26. या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळतं प्रसिद्ध उद्योजक तथा ज्यांनी आपला संघ सातत्याने बांधताना पाहायला मिळालंय. क्रिकेटचे प्रचंड मोठे चाहते तथा शिवप्रेमी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं बाळाशेठ महाबळे साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. रायगड प्रीमियर लीगचे रनर पाहिलेले आहेत महाबळे साहेब. बॉल खाली राहिलाय. लो राहिलाय. अनपेक्षित बॉल खाली राहते. त्याचमुळे फटका पुन्हा एकदा चुकतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल रोटेशन तितकं नव्हतं. लेंथ बॉल होता पण या लेंथ बॉलवर सुद्धा मोठा फटका खेळता आला. आणि या षटकामध्ये साईशने फक्त 3 खर्च केले. 3 डॉट आले. शेवटचा एक बॉल बाकी आहे. जिंकण्यासाठी 13 चेंडू 14 धावांची गरज आहे. साध्या प्रयत्नांना दुनिया विचारत नाही. तुमचे प्रयत्न संघर्षाचेच असायला हवेत आणि तेच प्रयत्न साईशचे आतापर्यंत पाहायला मिळालेत. ड्राईव्ह केला. स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. 1 बाउन्स बॉल कलेक्ट करतील. फक्त एक सिंगल पूर्ण केली जाते नयनच्या वतीनं. कारण नयनला माहिती आहे की माझं खेळपट्टीवर राहणं किती महत्वाचं आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 27. 2 गडी बाद. नीरव आयुष 11 जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. 12 चेंडू 13 धावा. नक्कीच आपण हे पहिलं पर्व पाहतोय आगरी समाज प्रीमियर लीगचं. लवकरच याच कमिटीच्या वतीनं समाज मंदिर सुद्धा आगरी समाजासाठी बनवलं जाणार आहे. आणि रोहा तालुका आणि MIDC मध्ये आणि रोहा तालुक्यामध्ये आपण समाज मंदिर सुद्धा आगरी समाजाचं बनवणार आहोत. तसेच एक भूखंड सुद्धा आरक्षित केलेला आहे आपण. तर त्या भूखंडासाठी तटकरे साहेबांचं विशेष सहकार्य आगरी समाजाला लाभलेलं आहे. आणि आदित्यताई तटकरे साहेब म्हणजेच नामदार मॅडम यांचं देखील आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. तर मंत्री महोदया माननीय नामदार आदित्यताई तटकरे ज्यांनी लाडकी बहीण ही योजना पुढे नेण्यासाठी त्यांची विशेष मेहनत घेतलेली आहे. तर सन्माननीय नामदार आदित्यताई तटकरे यांचं देखील विशेष आभार या निमित्तानं आपण व्यक्त करूया ज्यांनी आगरी समाजासाठी देखील तितकीच मेहनत घेतलेली आहे. तर 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 27. 2 गडी बाद आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडू 13ची गरज आहे. नेमकं काय घडेल ते आपण पाहणार आहोत. पुढच्या 10 मिनिटांमध्ये निकाल लागेलच. पण पाहूया तो निकाल कोणाच्या बाजूने लागतोय. एका बाजूला श्रीकृपा रिअलिटर्स आणि एका बाजूला नीरव आयुष 11. ह्या 2 संघांकडून ही प्रतिष्ठेची लढत लढली जाते. जरी ही लो स्कोरिंग बॅटल आहे पण ही बॅटल मात्र शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. साईशने जे 3रं षटक हाताळलेलं आहे ते षटक पाहता जर हे 4थं षटक तळागरसाठी चांगलं राहिलं ऋतिकचं तर मग शेवटच्या षटकामध्ये साईश किंवा कौस्तुभ या दोघांकडून किंवा आपण पाहिलं तर प्रतीक यांचा देखील विचार केला जाऊ शकतो किंवा 5वा बॉल सुद्धा यूज केला जाऊ शकतो. पर्याय वेगवेगळे आहेत. 12 चेंडू 13ची गरज. पुढचा बॉल ऋतिक. ए नाही करायचंय. जे नको आहे ते नकोय. मग त्यासाठी एक्सक्यूज दिला तरी ते मान्य केलं जाणार नाही. नो बॉल आहे. बीमर आहे आणि दरम्यान सुरुवात या षटकाची एक्स्ट्राने होते. दडपण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत पण दडपण वाढवताना जेव्हा तुमच्या वतीनं चूक झाली त्या चुकीचा भुर्दंड तुमच्या संघाला भोगावा लागणार आहे. पुढचा बॉल फेट. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 11 धावांची. 12 चेंडू आणि 11 धावा. बाईची 1 मिळाली. नोची 1 मिळाली. बोनस मिळाला 2 धावांचा. पुढचा बॉल फ्री हिट आहे. अजूनच चांगली बाब फलंदाजांसाठी. लेन बॉल पिकअप. बॉलला थेट उडवलंय मिड विकेट सीमारेषेच्या पार. आपलं मार्केट आपणच तयार करायचं. मार्केट जाम करतो फलंदाज. षटकार केसून 6 धावा. हरिश्चंद्र मोरे साहेबांच्या
5 धावांची गरज आहे. 11 चेंडू 5 धावांची गरज. काय स्ट्रोक खेळलाय, म्हणजेच बॅटस्विंग इतकी चांगली. आपण रिप्ले मध्ये पाहतो बघा, फुल लेंथ बॉल होता आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कनेक्शन, प्रॉपर एलिव्हेशन. फुल टॉस स्विच खेळायचा प्रयत्न जरूर होता, पण डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. बॉल गॅदर होतोय, एक सिंगल कंप्लीट होईल. एका धावेची वाढ आपण स्कोरशीट वर करूया. धावसंख्या पोहोचते 36 धावा, 2 गडी बाद, 36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ टूज. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. ऋतिकडून अपेक्षा होती तो सुपरहिट खेळ त्यांच्या वतीनं संघाला मिळेल का, पण पहिलाच बॉल ग्रिपिंग चुकली. पुढचा बॉल फुल लेंथ होता, त्यावर फ्री हिटवर षटकार खेचला फलंदाज चैतन्य. नो बॉल ड्राईव्ह केलंय अलॉंग द ग्राउंड. बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला, एक सिंगल कंप्लीट केली जाते. फील्ड प्रोटेक्शन, येस, क्षेत्ररक्षण ऑन साइडला आपण पाहिलं. स्क्वेअर लेग पासून लॉंग स्टॉप पर्यंत 3 क्षेत्ररक्षक पंचांनी पाहिले. त्याचमुळे आता हा नो बॉल आहे, म्हणजे मिळतील या एकंदरीत 2 धावा आणि जिंकण्यासाठी आता 2 धावांची गरज आहे. फक्त 2 धावांची गरज. बघा, तुमचं गणित चांगलं पाहिजे. क्रिकेटचा खेळ पाहताय, क्रिकेटचा खेळ खेळताय, तर तुमचं गणित पक्क पाहिजे. मग तो डाव पहिला असू द्या, मग तो दुसरा असू द्या. 10 चेंडू 2. ऑन साइडला चपराक चाबूक शॉट, बॉल जाईल मिड विकेटच्या दिशेनं. बॉल अडवला जातोय, एक सिंगल तर कंप्लीट होईल. स्कोर लेवल झालेला आहे. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. फ्री हिटचा बॉल असल्यामुळे ही रिस्क तर फलंदाजाला घ्यायचीच होती. फिनिश करण्यासाठी तो फिनिशिंग टच देण्याचा उद्देश फलंदाजाचा होता. उरणच्या टाकी गावचा चैतन्य नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला नयन फिनिश करतोय आपल्या अंदाजामध्ये. 7 चढवतोय विजयाचा. नीरव आयुष्य संघ जिंकला. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड टीम तळाघर. सन्माननीय बाळा बाबळे साहेब व्यासपीठावर उपस्थित, ज्यांचा संघ यावर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये उपविजेता ठरलाय. पुढच्या वर्षी ते विजेते होतील हाच आम्हाला विश्वास आहे. तर